तिसऱ्यांदा या ठिकाणी अर्ज भरताय, कशा पद्धतीनं आजचा सगळा हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम असणार आहे, कसं शक्ती प्रदर्शन आपण या निमित्तानं करतात? मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, मंत्री मान्य चंद्रकांत दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील PMRD कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात। आकुर्डीच्या खंडोबा माळ मंदिराजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत आम्ही अर्ज भरण्यासाठी जातो। आपण शिवसेना विरुद्ध शिवसेना चे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपुढे घेऊन जात आहे। आपण पाहिलं असेल, राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात। मला पूर्णपणे खात्री आहे, एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो। उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा होणार, बाळासाहेबांचे विचार सांगतात, मात्र यांना भाजपनं दारामध्ये उभं केलं। हक्काच्या जागा मिळत नाहीत, हक्काच्या जागेसाठी भांडावं लागतंय, अजूनही उमेदवार जाहीर होत नाही। मी तुम्हाला सांगतो, शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास, आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही। माननीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या, अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करतं आहे। विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते बोलतात।